नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये। आज आहे शुक्रवार 9 जानेवारी आणि थोड्याच वेळात जी पांढरी तुरीची आरसी सुरुवात होणार आहे। आरसीला सुरुवात झाली आहे, बघू शकता। हा जो माल एसी बीट चालू आहे आणि पहिलीच आरसी आपली 6000 दादा 6000 त्यात अडकणे आहे, काही हिरवा दाणा आहे। 6000 दीपक साहेब 6000 7 गोण्या आहे, 6000 7 गोण्याचा लिलाव आहे। थेट लाईव्ह जालना बाजार समिती। दीपक साहेब 6000 काही हलके व भारी माल असते, त्यानुसार त्याचे भाव ठरत असतात। पुढे आपण 4-5 आराशे बघूया, जेणेकरून आपलं संपूर्ण बाजार भावाची माहिती मिळत राहील। बघू शकता, हा जो माल याला 6000 हाराशी झाली, पण दिलेली नाही, अनसोड झाली ती नाही। कशामुळे एवढं कमी भाव लागला बरं तिला? ओला माल आहे, बरोबर आहे। ओला आहे ना, थोडा अडक नाही, हिरवा पण दाना आहे, बरोबर आहे। आपण पुढे आणखीन 2-4 आरशे बघूया। ही दिलेली नाही, अनसोड झाली आहे। तिसरा लिलाव आहे आपला आजचा। शहात्तर गोण्या आणि लॉट वेगळा आहे, म्हणजे ढेर आणि गाणे एकच आहे, एकत्र पीठ आहे। बघू शकता माल लिलाव चालू आहे, ओपन ऑक्शन आहे। हा जो माल याला 6679 झालेला आहे, 6679 बघू शकता माल। आणि 6679 ही दुसरी आराशी आपली पांढऱ्या तुरीची, सुपर माल आहे, मिलचलन माल आहे। व्हिडिओच्या शेवटी बघू माल कसा आहे। तर 50 चालू आहे आणि दुसरी आराशी आपली पांढऱ्या तुरीची, इकडे एक आराशी चालू आहे। 72-85 चालू आहे।
दुसरी धाराशी आजची आपली. इकडं पण हारस चालू आहे. बघू शकता हा जो माल आहे याची बीड झाली. 7327 बघू शकता किती झाली. 7327 रुपये ऐकल्या. 46 आणि 8 गोण्या. 46 आणि 8 गोण्या. हा माल एकदम बढिया आहे. हिरवा दाना नाही काही नाही खडका माल आहे. खडका माल आहे. हा बरोबर बरोबर चालतं. धन्यवाद भाऊ. ते नंतर बघू शकता माल कसा आहे. हा आणि कोणी खरेदी केली. वाटणी पल्सेसला घेतलेला आहे माल. एकदम चोखो माल आहे. बरोबर आहे चालतं. धन्यवाद भाऊ धन्यवाद. शेतकरी खुश झालेला आहे. 7327. हा 7327. बघू शकता हार्वेस्टरनं काढेल माल आहे आणि याचा लिलाव चालू आहे. संपूर्ण आपण लिलाव दाखवतो. काही हलके माल काही भारी माल. कारण की सुपर मालच दाखवले तर शेतकरी नाराज होते. बघू शकता एकदम हलका माल आहे. हार्वेस्टरनं काढेल. 5502 चालू आहे. माल आणल्यामुळे हे परत हो ना ओला आहे आणि पुन्हा हार्वेस्टरनं पण काढेल. हार्वेस्टरने काढलेलं आहे. त्याचं मळणी यंत्र बरोबर नव्हतं. हा बघा ते किती काड्या निघाल्या त्याच्या. काढ्या त्यात मॉइश्चर पण आहे मालात. मच्छर पण फार आहे. हिरवा दाण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर बघू शकता माल. बघू शकता 5502 झालेला आहे. बघू शकता माल जवळपास 40-35% माल खराब आहे. हो त्यामुळे त्याचा भाव एकदम कमी लागत आहे. दिलेला नाही अनसोड झालेला आहे. बघू शकता माल. पूर्ण लाईन चालू आहे. फक्त 5 गोण्यानं याच्यामध्ये. मारा मारा. बघू शकता हा जो माल याची बीट आहे. चलेगा स्प्रिंग के तरीका 60 चार मार का 60 हा जो माल याला 6860 बाजार बोलावला आहे. 68 से 60 बघू शकता माल 6860. बघू शकता हा जो माल याची बीट आहे. 13.5 कट्टे गोणे. 13.5 कट्टे. तूर आहे. बघू शकता ही जी तूर याची बीट आहे. 4, 8, 12 पलीकड 2 उभा आहे. 13.5 कट्ट्याची बीट आहे. पांढरी तूर आहे. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 50, 51, 53, 7001, 7001, 7002,
7,000 तीन बार 800 सावजी बघू शकता 14 गोण्या होत्या आणि 7,000 बाजार भावले 7,000. आता आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचे बाजारभाव. सध्या आवक किती आहे, तसेच कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे व जे जुनी तूर आहे ती काय राहिली संपूर्ण माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लावटी, दुकान नंबर 69B, न्यू मार्केट यार्ड, जालना. बरं तर पांढऱ्या तुरीची आवक किती बरं? पांढऱ्या तुरीची आवक आहे सध्या 4-5 हजार क्विंटलची, 5,000 क्विंटल. आणि आज भाव किती बरं खालीमध्ये? आज वरमध्ये 72, 73, 73, 750 हां आणि खालीमध्ये 5,500. 5,500. बरं आज भाव वाढले घटले आज 200 रुपये कमी झालेले, 200-250 रुपये पांढऱ्या तुरीमध्ये. आणि जी जुनी तूर आहे समजा पांढरी कोल्ड स्टोरेजला ठेवेल कोणी किंवा घरी पडेल त्याची काय दर आहे? त्याचे भाव आहे 7,000. आपल्या जुन्या तुरीचे का? 7,000 जुने कोल्डचे. हां कोल्ड तुरीचे. बघा डंक नसेल काही नसेल तर नो क्लेमचे माल. म्हणजे समजा जे डंक नाही तो त्याचे 7,000 आणि जे घरी पडेल समजा शेतकऱ्याच्या घरी कोणच्या घरी जुनी माल ते माल क्वालिटी कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तरी समजा आवरे कमीत कमी जास्तीत जास्त समजा ॲव्हरेजमध्ये 5,000 पासून तर 6,500 आपल्या जुन्या मालाचे. बरोबर आहे. आणि नव्या याचे भाव वाढते का अशीच राहणार सध्या? आता सध्या हे 15 दिवस तर भाव कमीच राहील. कमीच राहील समजा अशी समजा. बरोबर आहे, चालतं. धन्यवाद. या ठिकाणी आपण जाणून घेतले पांढऱ्या तुरीचे बाजारभाव. कमीत कमी 5,500 आणि वरमध्ये 72-73. आणि जो जुन्या तुरीचं दर आहे कोल्ड स्टोरेजला ठेवेल ती जर असेल तर समजा तिचे 7,000 आणि अशी घरी जर ठेवली असली तर तिचे भाव आहे समजा 6400, 6,000 ते 6400. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.